वन्य प्राण्यांसाठी सांगोला वन्य परिक्षेत्रामध्ये पाणवठ आहे. सांगोला तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एप्रिल ते मे या कालावधीत विंधन विहिरी व तलाव यांची पाण्याची पातळी कमी होत जाते. यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट होत असतो. अशा वेळी माणसांसोबत वन्य प्राण्यांना व पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे हे लक्षात घेऊन सांगोला वन परिक्षेत्राचे अधिकारी तुकाराम जाधवर यांनी त्यांच्या सांगोला तालुका फॉरेस्ट हद्दीत असणाऱ्या वनप्राण्यांची व पशुपक्षी यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी एकूण 48 पाणवठे तयार करून या एकूण 7 नियत क्षेत्रात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. जाधवर यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या, विशेषतः जिथे पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे अशा ठिकाणी फॉरेस्ट हद्दीत एकूण 48 पाणवठे तयार करून घेतले असून या पाणवठ्यामध्ये टँकरने साधारणपणे 25 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती आहे. सदरच्या पाणवठ्यामध्ये पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जाधवर यांच्या कौतुकास्पद कार्यासोबत सांगोला तालुक्यात होणारी अवैध वृक्ष वाहतूक आणि अवैध वृक्षतोड यास पायबंद घातला आहे. या कार्याबद्दल नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.